अनेक समाज एकमेकांसमोर उभे आहेत आणि दुर्दैवाने या राज्यातल्या काही नेत्यांना असं वाटतं की हे समाज एकमेकांसमोर उभे राहिले तरच आपण निवडून येऊ शकतो, म्हणून त्याच्यामध्ये पेट्रोल टाकण्याचं काम काही राज्यकर्ते करतायत। खरं म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, अरे निवडणुका येतील जातील, एखादं सरकार बनेल राहणार नाही, सरकार येतात जातात, पण समाज एकसंघ राहायला पाहिजे। समाज जर असा दुफळीत राहिला, एखाद्या निवडणुकीत तुमची पोळी भाजली जाईल, पण एकदा समाजामध्ये दुफळी राहिली तर किमान 3 पिढ्या ती दुफळी तुम्हाला दूर करता येत नाही। कुठे आम्ही समाजाला आमच्या नेतो, काय नेमकं आम्ही करतो, याचा देखील विचार झाला पाहिजे। भारतीय जनता पक्षाने नेहमी स्पष्ट भूमिका ठेवली आहे। मराठा समाजामधला जो गरीब मराठा आहे याला आरक्षण मिळालं पाहिजे, ही पहिल्या दिवशीपासून भाजपची भूमिका आहे। माझा सवाल आहे, आरक्षणाची लढाई सुरू कधी झाली? 1982 साली त्या ठिकाणी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितलं की तुम्ही आरक्षण दिलं नाही तर माझा जीव मी संपवीन। त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही देत, आणि त्या ठिकाणी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी स्वतःला गोळी मारून घेतली। मराठा आरक्षणाचा पहिला बळी जर कोणी होते तर ते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील होते 1982 साली। 1982 सालापासून 2014 साली आपलं सरकार येतपर्यंत इतकी सरकार आली, त्यातली जास्तीत जास्त सरकार एक सोडलं तर काँग्रेसची होती किंवा आताच्या शरद पवार साहेबांची सरकार होती। 4 वेळा पवार साहेब स्वतः मुख्यमंत्री होते। का मराठा आरक्षण दिलं नाही? 82 सालापासून का मराठा आरक्षण दिलं नाही, माझा सवाल आहे। अरे अण्णासाहेब पाटलांनी जर 1982 साली स्वतःला गोळी मारून घेतली होती, तुम्ही 4 वेळा त्या ठिकाणी रेकॉर्डवर सांगितलं मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही। मी नाही बोललो, कोण बोललं? सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे।